15 जून पासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. 14 जून पर्यंत 80% भागात पाऊस उघडझाप करेल, हवामान तज्ज्ञांचं आवाहन. विरारमध्ये मध्यरात्री जोरदार पावसाची हजेरी. 20 मिनिटं रिमझिम पाऊस पडल्यानं हवेत गारवा, नागरिकांना दिलासा. नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी परिसरात मुसळधार पावसामुळे मोलगी गावातील रस्त्यांना नदीचं स्वरूप, तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. राज्यात यंदा मे महिन्याच्या पावसाचा नवा विक्रम. मे महिन्यात सरासरीच्या तुलनेत 1000%हून अधिक पावसाची नोंद. सर्वाधिक पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश. 250 मिमीहून अधिक पावसाची पुण्यात नोंद. नांदेडमध्ये शेतातील नुकसान दाखवणारा चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल. आमदार राजेश पवारांनी घेतली दखल. बांधावर भेट देत नुकसानीचे पंचनामे करण्याचे तत्काळ आदेश. मे महिन्यातच झालेल्या पावसामुळे धुळ्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. उत्पादनात घट झाल्यानं बाजारात भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले. नागरिकांना भाववाढीचा फटका बसणार. नंदुरबार जिल्ह्यात मशागतीचं काम पूर्ण. पाऊस पडल्यानंतर पेरणीला सुरुवात होणार. जिल्ह्यात सरासरी 3 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होणार. नंदुरबार जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीनं 7 भरारी पथकांची तैनाती. 22 गुणनियंत्रकांनी 10 लाखाच्या बोगस बियाणे जप्त केलेत. अकोल्यात एचटीबीटी बियाण्यांवर शेतकरी संघटना आक्रमक होणार. यंदा राज्यात 70% वर प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे लागवड होणार. शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांचा दावा. खतं बियाणे खरेदी करण्यासाठी आष्टीत कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी. उडीद आणि सोयाबीनच्या बियाण्यांची जास्त मागणी असल्याची कृषी केंद्र चालकांची माहिती. धुळ्यात जिल्हा हिवताप कार्यालय आणि पालिकेच्या वतीनं हिवताप प्रतिरोध म्हणून जून महिना साजरा. नागरिकांना विविध चाचणीसह जनजागृती पत्रकाचं वाटप. नंदुरबारमधील तळोदा प्रकल्प कार्यालयात 50% रिक्त पदं. 50% पदांवरच कार्यालयाचा कारभार सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील सेतू केंद्राच्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे मोठा फटका. विद्यार्थ्यांचे अनेक महत्त्वाचे दस्तऐवज काढण्यात अडचणी. धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठासाठी हालचाल. कृषी मंत्री कोकाटेंकडून प्रस्ताव सादर होणार. माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही बस आगारांमध्ये भंगार बसेसची संख्या वाढली. नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ. धुळे पंचायत समितीत दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात पाय वाटप. धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणेंच्या हस्ते कृत्रिम हातपायांचं वाटप. जळगाव महानगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण आणि बंदोबस्तासाठी निविदा. कुत्र्याच्या हल्ल्यात बालकाच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील पुरातन पश्चिम दरवाजा 6 महिन्यांनंतर भाविकांसाठी खुला. मंदिर परिसरातील जतन आणि संवर्धनासाठी दरवाजा बंद होता. तुळजाभवानी मंदिरात भक्तांना प्रसाद म्हणून पुण्यातील मोतीचूर लाडू दिला जाणार. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची माहिती. विशाळगडावर बकरी ईद निमित्त कुर्बानी करता परवानगी. दर्गा ट्रस्ट आणि भाविकांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. 4 दिवस चालणाऱ्या उर्साला सशर्त परवानगी. मुंबई विमानतळावरून 8.5 कोटींचा हायड्रोफोनिक गांजा जप्त. 3घांना अटक. कस्टम विभागाची कारवाई. कर्नाटकच्या विजयपुरातील कॅनरा बँकेत देशातला सर्वात मोठा दरोडा. बनावट चावीद्वारे बँकेतील तब्बल 59 किलो सोनं चोरट्यांकडून लंपास. चोरीनंतर लॉकरमध्ये काळी बाहुली ठेवली. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह 99,910 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचे दर जीएसटीसह 1,04,545 रुपयांवर पोहोचलेत. 24 तासात सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ. नांदेड ग्रामीण पोलिसांकडून सराईत आरोपीवर गोळीबार. गुन्हेगारानं पोलिसांवर गावठी पिस्टल रोखल्यानं गोळीबार. आरोपीवर विष्णुपुरीच्या रुग्णालयात उपचार सुरू. मुंबईतील शीळ फाटा परिसरातील चौधरी कंपाऊंड भंगार गोदामाला आग. मोठ्या प्रमाणात भंगार आणि गोदामाचं नुकसान. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील खरडवाडी येथील महादेव मंदिरातील नवीन ट्रस्टी आणि पुजारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर. मंदिराची दानपेटी का फोडतायत म्हणून पुजारी महिलेनं विष प्राशन केलं. महिला पुजाऱ्याची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू. जळगावच्या चोपडा तालुक्यातील रस्त्यावरील प्रसूतीची घटना प्रकरणी दोघांवर कारवाई. वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविकेसह रुग्णवाहिका चालक दोघे निलंबित. पोलिसांनी जप्त केलेला अंमली पदार्थाचा साठा नष्ट केला. यात 2200 किलोपेक्षा अधिकचा गांजा, 892 किलो गांजाची झाडं, 125 किलो आफूची बोंडे यांचा समावेश. देशात कोरोनाचे 4026 सक्रिय रुग्ण, 50%पेक्षा जास्त केसेस महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक 1446, तर महाराष्ट्रात
464 कोरोना रुग्ण। जानेवारीपासून आतापर्यंत कोरोनामुळे 38 जणांचा मृत्यू। उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक 4 येथील लालचक्की चौकात रोडवरील कमान पडली, एका रिक्षा चालकाचं मोठं नुकसान। अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग, अंबरनाथ नगरपालिकेबाहेर घटना घडल्याचा महिलेचा दावा। राष्ट्रवादीचा पदाधिकारी इम्रान खान विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल। नाशिक शहरासह सिडको, सातपूर, अंबड, इंदिरानगर या भागात गुन्ह्यात वाढ। घरफोडी, चोरी, चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या। रिक्षा चोरीची सीसीटीव्ही समोर, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चंद्रपूरमध्ये हायवाच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू, अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवा मालकाला मोकळीक दिली गेल्याचा आरोप। शवविच्छेदन कक्षाबाहेर विद्यार्थी आक्रमक, आरोपींवर कारवाईची मागणी, चालकाविरोधात गुन्हा दाखल। चंद्रपूरमध्ये दिवसाढवळ्या 1,40,000ची लूट, राजुरा शहरात बंडू देठे बँकेतून पैसे काढून बाहेर निघाले, तेवढ्यात चोरट्यांनी डाव साधला। घटना सीसीटीव्हीत कैद, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भंडारा जिल्ह्यातील टाकळी परिसरात चोरट्यांकडून घरफोडी, 1.5 लाखांचा मुद्देमाल लंपास, पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू। गडचिरोलीतील सिरोंचात भटक्या श्वानांचा हैदोस, पटवारी कॉलनीमध्ये भटक्या श्वानांचा 10 जणांना चावा, जखमी रुग्णालयात दाखल, प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना नाहीत। इचलकरंजीत 20 ते 22 जणांच्या टोळक्याकडून 4 हल्ला, जुन्या वादातून प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती। धुळे जिल्ह्यातील SSBPS अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांकडून संशोधन करून सोलर ड्रायरची निर्मिती, सोलर ड्रायरचा शेतकरी कृषी प्रक्रिया उद्योगांना मोठा उपयोग होणार। देशातील 9 क्लीन सेंटर्सपैकी 3 केंद्र महाराष्ट्रात उघडणार, क्लीन सेंटरमध्ये 300 कोटींची गुंतवणूक करणार। पुण्यातील अॅग्री हॅकेथॉन कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांची घोषणा। महाराष्ट्राच्या हितासाठी जर आमच्या सोबत कुणी येत असेल तर स्वागत, मग ते कुणीही असो, आम्ही त्यांना सोबत घेऊ। मनसेसोबत युती करण्यावर आदित्य ठाकरेंचे सूचक संकेत। काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता, नुकसानीची शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी काँग्रेसची मागणी, मात्र भेटीची अद्याप वेळ मिळाली नाही। काँग्रेस कमिटीची आज टिळक भवनात महत्त्वाची बैठक होणार, काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल पाहायला मिळणार। विधानसभा निवडणुकीत अजित पवार, एकनाथ शिंदेंना संपवण्याचं काम भाजपनं केलं, काँग्रेसला ईव्हीएमच्या माध्यमातून संपवण्याचे प्रयत्न झाले, खासदार प्रणिती शिंदेंची टीका। अजित पवारांकडून विकास कामात अडथळे, मंत्र्यांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार, बैठकीत शिवसेना मंत्र्यांची शिंदेंसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेत नाशिकमध्ये सर्वात मोठ्या बंडाची शक्यता, नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजरांसह 10 ते 12 जण नाराज, बडगुजरांचा दावा। धनंजय मुंडेंविरोधात 2 तक्रारी दाखल केल्यात, याबाबत एसीबीनं चौकशीसाठी बोलावलंय। मुंडेंविरोधातील सर्व पुरावे देणार, अंजली दमानी यांची माहिती। लाडकी बहीण योजना मतविकत घेण्याचा कट होता, निवडणूक जिंकल्यावर बहिणींची गरज काय, जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका। हाके ओबीसी नेते नाहीत, ते भाजपचे सोंगाड्या, आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची हाकेंवर टीका। कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, मदर डेअरी येथील 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्याचा निर्णय।